Hello friend, welcome back in SYBA class in the subject of Research Methodology in Economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतोय. मित्रहो, आपण तथ्य संकलनाच्या या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करतोय. तथ्य संकलनाच्या काही पद्धतींबद्दल सध्या आपण चर्चा करतोय. तथ्य संकलनाच्या 2 प्रकारांबद्दल या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण अध्यापन केलं, ज्यामध्ये आपण मुलाखत पद्धती आणि प्रश्नावलीच्या संदर्भातली पद्धती क्वेश्चनायर मेथड आणि इंटरव्ह्यू मेथड या 2 पद्धतीचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. आज आपण तिसऱ्या पद्धतीचा अभ्यास करूया. ती पद्धती म्हणजे निरीक्षण पद्धती, ज्याला आपण ऑब्झर्वेशन मेथड असं म्हणतो. म्हणजेच प्राथमिक तथ्य संकलनासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्यामध्ये आपण मुलाखत या पद्धतीद्वारे कशा पद्धतीने प्राथमिक सामग्री संशोधनाच्या कामासाठी निवडलेल्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने कशी प्राप्त करत असतो, त्यानंतर त्या विषयाच्या अनुषंगाने प्रश्नावली तयार करून प्रश्नावलीच्या विविध प्रकारांचे ढाचे तयार करून आपण प्राथमिक तथ्य जमा करण्याचा प्रयत्न करतो. तशाच पद्धतीने निरीक्षण पद्धती जी आहे, या पद्धतीच्या माध्यमातून विविध प्रकाराच्या स्वरूपामध्ये आणि एका विशिष्ट प्रक्रियेच्या माध्यमातून आपण प्राथमिक तथ्य संशोधनाच्या पूर्व हेतूच्यासाठी उद्दिष्टपूर्तीसाठी आपण माहिती जमा करण्याचा प्रयत्न करतो. या पद्धती काय आहेत? व्हॉट इज ऑब्झर्वेशन? निरीक्षण म्हणजे नेमकं काय? निरीक्षणाची सायंटिफिक अशी व्याख्या काय असू शकते? निरीक्षणाचे कोणते प्रकार असू शकतात? त्यानंतर निरीक्षणाची प्रक्रिया नेमकी कशी करता येऊ शकते? या अंगाने आपल्याला या पॉईंटबद्दल अध्यापन करायचं आहे. मित्रहो, आपण एखाद्या घटनेकडे पाहण्याचं कार्य करतो किंवा पाहण्याची कृती करत असतो. ही पाहण्याची कृती जी आहे ती आपल्याला माहीत नसते, की आपल्याला कळत नाही की आपण पाहतो आहे म्हणजे नेमकं काय करतो आहे. याला आपण निरीक्षण म्हणू शकतो का? एखादा खेळ चाललेला आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये, गारुडी सापाचा आणि मुंगसाचा खेळ खेळवतात, किंवा एका दोरीवर बॅलन्स धरून चालणारी डोंबाऱ्याची मुलं आपण पाहतो. आपण मनोरंजन म्हणून त्या गोष्टीकडे जेव्हा पाहत असतो तेव्हाच आपण त्या प्रत्येक कृतीचं निरीक्षण करत असतो आणि आपल्या मनामध्येच त्या निरीक्षणाच्या बद्दल एक तपशील बनवत असतो की कशा पद्धतीने हा गारुडी नागाला खेळवतोय, नाग त्याच्या बीनवर कशा पद्धतीने मान डोलवतोय, मुंगूस आणि सापाची भानगड कशी होते आहे. ह्या निरीक्षणातून आपल्याला काहीतरी सत्य आणि असत्य काय आहे याचं आकलन होण्याची गरज असते. सापाची आणि मुंगसाची खरंच भानगड होते का? कारण नॅचरली ज्या गोष्टी आपण बघत असतो तेव्हा सर्प आणि मुंगूस यांचं फार युद्ध होत असतं आणि त्यामध्ये बऱ्याचदा सर्प मृत्युमुखी पडत असतो. डोंबाऱ्याची मुलं फार कसरतीने दोरीवरनं चालण्याचा कार्य करतात. त्यांची कसरत, त्यांची जिम्नॅस्टिशियमची पद्धती, या सर्व बाबी आपण अनेक
पद्धतीने किंवा अनेक प्रकारच्या अशा घडामोडी बघत असतो. परंतु संशोधनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा निरीक्षण आपल्याला करायचं असतं तेव्हा आपल्या अध्यापनाची ती एक वेगळी पद्धती असते. तो आपण साहित्याचे अभ्यासक असणार आणि साहित्याच्या संदर्भामध्ये जर आपण अशा प्रकारच्या भटक्या किंवा मांगरुडी जमातीच्या किंवा डोंबारी जमातीच्या विषयाचा अभ्यास करण्याचा आपण ठरवलं असेल तर आपल्याला तेव्हा ही निरीक्षण पद्धती संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कशी वापरता येईल याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि म्हणून निरीक्षण म्हणजे फक्त पाहणं नाही, तर त्या पाहण्याच्या माध्यमातून काहीतरी फॅक्ट्स जमा करणं असा सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. आणि म्हणून निरीक्षणाच्या पद्धतीमध्ये किंवा व्यावहारिक जीवनामध्ये निरीक्षण या संकल्पनेला आपण अवलोकन किंवा न्याहाळणं किंवा पाहणं अशा विविध प्रकारातून त्याचा अर्थबोध घेत असतो. परंतु निरीक्षणाचा अर्थ फार व्यापक आहे. अर्थशास्त्रीय संशोधनात तर याला फारच महत्त्वाचं स्थान आहे. कारण आपण संशोधनाच्या प्रकारामध्ये तथ्य संकलनामध्ये या मुद्द्याचा अभ्यास करतोय, तर यावरून आपल्या लक्षात येत असेल की निरीक्षण हा मुद्दा संशोधन कार्यामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावू शकत असेल. आणि म्हणून संशोधन करत असताना एखाद्या आर्थिक घटनेचा परिणाम, त्याचा कार्यकारण भाव अथवा दोन घटनांमधील परस्पर संबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने जे सूक्ष्म अवलोकन करत असतो त्याला निरीक्षण असं म्हटलं जातं. म्हणून फक्त पाहणे म्हणजे निरीक्षण नाही, तर त्या घटनांचा काय परिणाम आहे, आर्थिक, सामाजिक, राजकीय, त्यांचा नेमका कार्यकारण काय भाव आहे याचा अन्वयार्थ आपल्याला लावता आला पाहिजे. म्हणून दोन घटनांमधील परस्पर संबंध सूक्ष्मरित्या जाणून घेणं, अध्ययनाच्या दृष्टिकोनातून जाणून घेणं म्हणजे त्याला अर्थशास्त्रीय आणि सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये निरीक्षण असं म्हटलं जातं. म्हणून समूह किंवा व्यक्तीकडे प्रत्यक्ष पाहून त्यांनी केलेल्या वर्तनाच्या ज्या नोंदी असतात आणि विश्लेषण करण्याच्या ज्या पद्धती असतात त्यास आपण साधारणपणे निरीक्षण असं म्हणतो. निरीक्षण तशी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाहणं आहे, नैसर्गिक ऐकणं आहे, नैसर्गिक बोलणं आहे. म्हणून जसं मी आपल्याला म्हटलं की आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत ते ज्ञानेंद्रिय अशा पद्धतीची कार्य करत असतात, हे नैसर्गिक आहे. आणि म्हणून डोळे हे अवलोकन करण्याचं जे काम करतात हे मानवाला निसर्गाने दिलेली एक नैसर्गिक शक्ती आहे. ती नैसर्गिक शक्ती प्राप्त झालेली असल्यामुळे मानव संशोधन वृत्तीतून एखाद्या घटनेकडे पाहू शकतो. त्यातील तो फॅक्ट्स काय आहेत त्या फॅक्ट्सबद्दल आपलं काही मत नोंदवू शकतो. आणि म्हणून संशोधक अध्ययन क्षेत्रात जातो तेव्हा त्याला आजूबाजूच्या वातावरणाची माहिती निरीक्षणातूनच घेता येऊ शकते. आपण हे पाहिलं की अनुसूची भरत असताना या अनुसूचीच्या प्रकारात आणि प्रश्नावलीच्या प्रकारात जेव्हा आपण भेद केला त्यावेळेस आपण असं म्हटलं की प्रश्नावली तर हा साक्षर माणूसच भरू शकतो, परंतु अनुसूची आपल्याला प्रश्नकर्त्यालाच उत्तरं लिहून घ्यावी लागतात. मग अशा पद्धतीने जेव्हा उत्तरदाता निरीक्षर असेल, तो लिहू शकत नसेल, अनुसूचीच्या माध्यमातून आपण त्याच्याकडनं आपल्याला संशोधनासाठी उपयुक्त असणारी माहिती मिळवत असतो, त्याचं स्वतः आपण टिपण करत असतो. आणि म्हणून काही बाबी निरक्षर माणसाकडून संशोधनासाठी आपल्याला जेव्हा मिळवायच्या असतात तर त्याच्या उत्तराबरोबरच आपण त्याच्या परिस्थितीचं पण निरीक्षण करू शकतो. म्हणजे त्याने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि तो ज्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहे त्या परिस्थितीकडे सुद्धा
आपण बघितलं, आपलं निरीक्षण आणि त्याचं उत्तर हे जर बरोबर असेल तर आपलं संशोधन हे सत्यावर उतरू शकते. परंतु निरीक्षण वेगळं दिसतं आहे आणि व्यक्ती उत्तर खोटं देत असेल तर आपल्याला त्याही सत्यतेचा यामधनं प्रकाश पडत असतो. आणि म्हणून निरीक्षण इज अ इम्पॉर्टंट मेथड इन रिसर्च. म्हणून निरीक्षणाच्या संदर्भामध्ये संशोधन कार्यामध्ये निरीक्षण ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. याही मुद्द्याबद्दल, निरीक्षण या पद्धतीबद्दल, निरीक्षण म्हणजे काय याच्या संदर्भामध्ये जशी ढोबळमानाची व्याख्या आपण बघितली, तसंच तज्ज्ञांचं याबद्दल काही मत आहे. म्हणून तज्ज्ञांच्या काही व्याख्या निरीक्षणाच्या बद्दल आपण अभ्यासूया. बोधनकर आणि अलोनी हे तज्ज्ञ निरीक्षण म्हणजे काय याबद्दल आपलं मत व्यक्त करताना असं म्हणतात की संशोधन क्षेत्रातील घटनांसंबंधी संकलित केलेल्या तथ्यांमधील कार्यकारण संबंध शोधण्यासाठी आणि प्राप्त तथ्यांच्या पडताळा घेण्यासाठी इंद्रियांद्वारे केलेले वैज्ञानिक व सूक्ष्म अवलोकन म्हणजे निरीक्षण होय. बोधनकर आणि अलोनी आपल्या मानवाला दिलेल्या इंद्रियांबद्दल आपलं मत व्यक्त करतात आणि त्यामध्ये चक्षु म्हणजे डोळे हे निरीक्षण करणारी महत्त्वाची सामग्री आहे. आणि म्हणून हे नैसर्गिक आणि वैज्ञानिक अशा पद्धतीची देणगी मानवाला दिलेली आहे. त्यामध्ये संशोधन वृत्ती ॲटोमॅटिकली निर्माण होते आणि म्हणून या निरीक्षणातून आपल्याला कार्यकारण संबंध शोधणं आवश्यक असतं किंवा ॲटोमॅटिकली ती जिज्ञासा आपल्यामध्ये तयार होते. म्हणून बोधनकर आणि अलोनी यांनी निरीक्षणाबद्दल नोंदवलेलं आपलं मत फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर C.A. मोझर हे असं म्हणतात की प्रामुख्याने कान आणि वाणी याहून डोळ्यांचं स्वतंत्र प्रयोग करणं म्हणजे निरीक्षण होय. आपण म्हणतो ना, डोळ्याने पाहणं आणि कानाने ऐकणं फार फरक आहे. कानाने एखाद्याने पाहिलेली गोष्ट तो आपल्या कानामध्ये सांगतो, पण आपण प्रत्यक्ष ती गोष्ट पाहिलेली नसते. त्याच्यामुळे कानाद्वारे ऐकलेल्या गोष्टीवर कितीपट विश्वास ठेवावा आणि प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेले ज्या घटना असतात त्याची आपण त्याच्याशी तुलना करतो. बऱ्याचदा ऐकू माहिती ही 100% खरी नसते, पण पाहिलेली गोष्ट ही 100% खरी असते. आणि म्हणून कोर्टामध्ये सुद्धा प्रत्यक्ष पुरावा या सदराखाली किंवा या मुद्द्याखाली म्हणजे प्रत्यक्ष घटनास्थळी आपण एखादा अपघात बघतो आणि त्याचं वर्णन कोर्टामध्ये करतो, तेव्हा कोर्ट प्रत्यक्ष स्थळी उपलब्ध असणाऱ्या पुराव्याच्या आधारावर आपला निवाडा जाहीर करू शकते. आणि म्हणून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं, त्याचं निरीक्षण करणं, त्याचं मत नोंदवणं संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मोझर असं म्हणतो की कान आणि जीभ याच्यापेक्षा सुद्धा डोळ्यांनी केलेला प्रयोग म्हणजे निरीक्षण आहे. गुड आणि हॉट याबद्दल असं म्हणतात की शास्त्राचा प्रारंभच निरीक्षणातून होतो आणि शेवटी काढलेले निष्कर्ष प्रमाणित करण्यासाठी सुद्धा निरीक्षणाच्या साधनांचाच अवलंब करावा लागतो. म्हणून हॉट आणि गुड याहीपेक्षा पुढे जातात की सायन्सची निर्मितीच ही निरीक्षणातून होत असते. वेगवेगळ्या प्राण्यांच्या हालचालींकडे, वनस्पतीच्या विकासामध्ये आपण जे निरीक्षण करत असतो त्यातून आपल्याला विज्ञानाची निर्मिती करता येऊ शकते. म्हणून निरीक्षण इज अ इम्पॉर्टंट मेथड इन रिसर्च. त्यानंतर ऑक्सफोर्ड या डिक्शनरीमध्ये याबद्दल काय मत नोंदवलेलं आहे ते पण आपण बघूया. ऑक्सफोर्डच्या डिक्शनरीनुसार निरीक्षण म्हणजे विविध घटनांचा संबंध विचारात घेऊन त्याबद्दलचा घटनाक्रम विचारात घेणे म्हणजे निरीक्षण होय. तर P.V. यंग यांच्या मते निसर्गात
घटना घडत असताना त्या जाणीवपूर्वक व पद्धतशीरपणे पाहणे म्हणजे निरीक्षण होय. पी.व्ही. यंगसुद्धा फार वास्तव असं चित्र व्यक्त करतात. निसर्गामध्ये घटनाक्रमाप्रमाणे अनेक गोष्टी घडत असतात, पण आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला नवीन ज्ञानाची निर्मिती करता येते. आणि म्हणून पी.व्ही. यंग यांची व्याख्या निरीक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून घडणाऱ्या किंवा घडत असलेल्या घटनेचे आपल्या ज्ञानेंद्रियांची अवलोकन करून त्यांचा आपल्या मर्जीप्रमाणे अर्थ लावणे म्हणजे निरीक्षण होय. आपल्याला निरीक्षणाची व्याख्या या पद्धतीने सुद्धा करता येऊ शकते. आणि म्हणून सामाजिक संशोधन करत असताना सामाजिक शास्त्रांमध्ये असणारे वेगवेगळे विषय आणि त्या विषयांच्या अनुषंगाने संशोधकाने निवडलेले वेगवेगळे टायटल, त्याच्या आधारावर सामाजिक आर्थिक घटना आणि परिस्थिती, पर्यावरण इत्यादींचे वर्गीकरण आपल्याला या निरीक्षणाच्या माध्यमातून करता येऊ शकते. निरीक्षणावरून विश्लेषण काढले जातं, विश्लेषण केलं जातं, निष्कर्ष काढले जातात आणि त्यातूनच गृहीतकांची पडताळणीसुद्धा करता येऊ शकते. आणि म्हणून संशोधन क्षेत्रामध्ये निरीक्षण पद्धती फार महत्त्वाची आहे आणि संशोधनात जिवंतपणा आणण्यासाठी त्याचा फार महत्त्वाचा रोल आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रहो, ज्या पद्धतीने आपण मुलाखतीचे प्रकार बघितले, प्रश्नावलीचे प्रकार बघितले, तसेच आपल्याला निरीक्षण पद्धतीचे सुद्धा प्रकार अभ्यासणं आवश्यक आहे. म्हणून PPTमध्ये आपण फक्त निरीक्षण पद्धतीच्या प्रकाराच्या टायटलबद्दल दृश्य दाखवलेलं आहे किंवा PPT आपण दाखवलेली आहे. मुख्य जे प्रकार आहे निरीक्षण पद्धतीचे ते 2 आहे आणि त्या दोघांचेही 2-2 असे उपप्रकार आहे. पहिला प्रकार आहे व्यक्तिगत निरीक्षण पद्धती, ज्याला आपण इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन मेथड असं म्हटलं जातं. इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन मेथडचे 2 प्रकार आहे, ज्याला नियंत्रित निरीक्षण पद्धती म्हणजेच कंट्रोल ऑब्झर्वेशन मेथड आणि दुसरा प्रकार आहे अनियंत्रित निरीक्षण पद्धती म्हणजे अनकंट्रोल ऑब्झर्वेशन मेथड. दुसरा जो प्रकार आहे सामूहिक निरीक्षण पद्धती कलेक्टिव्ह ऑब्झर्वेशन मेथड, ज्यामध्ये सहभागी पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन मेथड आणि नॉन पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे असहभागी निरीक्षण पद्धती, अशा जवळपास 5-6 प्रकारांचा आपण निरीक्षण पद्धतीमध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजे निरीक्षण पद्धतीमध्ये असं म्हणता येतं की जेव्हा एखादा संशोधक स्वतः एकटा एखाद्या विशिष्ट घटनाक्रमाचे, व्यक्तीचे किंवा अनेक व्यक्तींच्या सामूहिक व्यवहाराचे प्रत्यक्ष निरीक्षण करतो, तेव्हा त्याला व्यक्तिगत निरीक्षण पद्धती असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये निरीक्षणकर्ता हा एकच व्यक्ती किंवा संशोधक असतो आणि म्हणून व्यक्तिगत निरीक्षण पद्धतीमध्ये 2 भाग पडतात, ज्याचा उल्लेख आपण नियंत्रित निरीक्षण पद्धती आणि अनियंत्रित निरीक्षण पद्धती या 2 गटांमध्ये किंवा 2 भागांमध्ये केलेला आहे. व्यक्तिगत निरीक्षण पद्धतीच्या पहिल्या अ भागामध्ये आपण नियंत्रित निरीक्षण पद्धती या मुद्द्याचं विश्लेषण करूया. याला आपण इंग्रजीमध्ये कंट्रोल्ड ऑब्झर्वेशन मेथड असं म्हटलं आहे. ज्या पद्धतीमध्ये निरीक्षण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच एखादी विशिष्ट परिस्थिती निर्माण करून त्यानुसार निरीक्षणाची प्रक्रिया राबवली जाते व घटना आणि समूह यांच्याबरोबर संशोधकाद्वारे नियंत्रण ठेवलं जाते. म्हणून अशा पद्धतीला
नियंत्रित निरीक्षण पद्धती असं म्हटलं जातं. आपल्या लक्षात आलं असेल की नियंत्रित निरीक्षण पद्धतीमध्ये आधी आपल्याला तशी परिस्थिती किंवा घटना निर्माण करावी लागते. उदाहरणार्थ, आपण रोजगार हमी या योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या परिस्थितीबद्दल किंवा रोजगार हमी कायद्याचं या रोजगार हमी कामाच्या ठिकाणी अंमलबजावणी होते की नाही, त्या कायद्यामध्ये सांगितलेल्या सर्व तरतुदींचा लाभ रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना मिळतो आहे की नाही याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला रोजगार हमीवर काम करणाऱ्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपल्याला जावं लागेल किंवा तशा पद्धतीने रोजगाराची मागणी करणारा श्रमिकांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपल्याला सामील व्हावं लागेल. जेव्हा एखाद्या रोजगार हमीच्या कामाच्या ठिकाणी आपण जाऊ निरीक्षण करण्यासाठी, तेव्हा आपल्याला असं दिसेल की या कायद्याअंतर्गत एखाद्या शेततळ्याची निर्मिती होते किंवा पाझर तलावाची निर्मिती होते किंवा एखाद्या रस्त्या बांधणीचं काम चाललेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून जेव्हा अभ्यास करायचा असेल, कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींचं आपण तिथे निरीक्षण करणार आहोत. उदाहरणार्थ, स्त्री आणि पुरुष या कामगारांना हत्यारं पुरवली आहेत का, त्यांच्यासाठी चष्मे दिलेले आहेत का, त्यांच्यासाठी पाणी पाजणाऱ्याची सोय केलेली आहे का, त्यांच्यासाठी सावलीत बसण्यासाठी शेड तयार केलेला आहे का, त्यानंतर काही स्तनदा माता असतील तर त्यांना आपल्या लहान बाळांना दूध पाजण्यासाठी काही सोय केली आहे का. म्हणजे अशा रीतीने एक निरीक्षक हा विशिष्ट प्रकारच्या कामावर जाऊन आधीच ती घटना तिथे तयार आहे त्यावर तो नियंत्रण त्या पद्धतीला नियंत्रित निरीक्षण पद्धती असं म्हटलं जातं. म्हणून रोजगार हमीच्या कामांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण नियंत्रित निरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला देता येऊ शकते. म्हणजे आपल्याला हे दिसून येत आहे की तिथे समूह पण आहे. स्त्री आणि पुरुषांचा 10 लोकांचा समूह असेल, 20चा असेल, 50 असेल. आपल्याला माहिती असेल की सध्या कोविड परिस्थितीमध्ये जेव्हा फार मोठ्या प्रमाणातली बेरोजगारी निर्माण झाली, अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली, शहरातले सर्व उद्योग बंद झाले, शहरातील सर्व कामगार हे गावाकडे जेव्हा परतले आणि येण्या जाण्याचे सर्व मार्ग जेव्हा बंद झाले, देश बंदिस्त झाला, तेव्हा आपल्या गावातच रोजगार हमीच्या माध्यमातून लोकांना काम पुरवणं, त्यांच्या हातामध्ये क्रयशक्ती देणं, अन्नधान्याचा पुरवठा करणं आणि त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणं किंवा त्यांना जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आला. आणि म्हणून कोविड परिस्थितीमध्ये लोकांना रोजगार देण्याचं काम रोजगार हमी योजनेने फार महत्त्वाचं केलेलं आहे. नंदुरबारसारख्या जिल्ह्यामध्ये 40-40 हजार लोकांना दररोज रोजगार दिल्याची नोंद आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये समूहावर नियंत्रण ठेवून त्या घटनांचं निरीक्षण करण्याचं काम हे नियंत्रित निरीक्षण पद्धतीच्या मध्ये आपल्याला अंतर्भूत करता येते. आणि म्हणून संशोधक समूहाच्या विविध क्रियांचे अवलोकन आणि निरीक्षण करतो. समूहाच्या रूढी परंपरा यांचंसुद्धा निरीक्षण करतो. ज्या घटना घडतात त्यांचे जसेच्या तसे अवलोकन तो करतो. त्यासाठी संशोधक टेप रेकॉर्ड, कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा किंवा मोबाईल, प्रोजेक्टर इत्यादी यंत्रसाधनांचा सुद्धा वापर करू शकतो. या पद्धतीत संशोधक अध्ययन विषयक घटना व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. मित्रहो, या पद्धतीचे काही गुणदोष आहेत. त्यामध्ये गुणांच्याबद्दल जर विचार करायचा म्हटला तर या पद्धतीमध्ये वेळ, पैसा व परिश्रम यांची बचत होते. त्यानंतर वस्तुनिष्ठ तथ्यांचं संकलन होऊ शकते. त्यानंतर पूर्वग्रह दूषित घटनेला किंवा याला वाव नसतो. यामध्ये विश्वसनीयता असते. त्यानंतर एक प्रायोगिक कार्यपद्धती
यातून निर्माण झालेली दिसते. दोषांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की प्रत्येक घटना हे कृत्रिम रूपाने पुन्हा घडवून आणता येत नाही. तसेच सर्वच घटकांचे निरीक्षण करणं शक्य नसतं. त्याबरोबरच व्यक्तीच्या व्यवहाराचे अध्ययन करण्याची क्षमता ही मर्यादित होऊ शकते. त्यानंतर बाह्य घटकांचं निरीक्षण करणंसुद्धा शक्य नसतं. अशा रीतीने नियंत्रित निरीक्षण पद्धतीच्या काही गुणदोषांसह आपल्याला या पद्धतीतून आपल्याला जे योग्य आहे ते घेणं संशोधनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ठरतं. त्यानंतर व्यक्तिगत निरीक्षण पद्धतीचा दुसरा जो भाग आहे तो आहे अनकंट्रोल ऑब्झर्वेशन मेथड, म्हणजेच अनियंत्रित निरीक्षण पद्धती. म्हणजे जसं आपण निरीक्षण पद्धतीमध्ये ज्या गोष्टी ज्या घटना बघितल्या त्याच्या उलट परिस्थिती अनकंट्रोल ऑब्झर्वेशन मेथडमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. म्हणून ज्या पद्धतीत कोणत्याही घटकांवर वा व्यक्तींवर बंधने न घालता मुक्तपणे वस्तुनिष्ठपणे निरीक्षण केले जाते अशा पद्धतीला अनियंत्रित निरीक्षण पद्धती असे म्हटले जाते. या पद्धतीला साधी किंवा साधारण निरीक्षण पद्धती असंही म्हटलं जातं. संशोधक अध्ययन क्षेत्रात जाऊन राहत नाही किंवा तो प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही. समूह कृतीचे निरीक्षण करतात. निरीक्षणकर्त्यांवर व निरीक्षण केला जाणाऱ्या परिस्थिती अथवा घटनेंवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. निरीक्षणकर्ता मुक्तपणे घटनांचं निरीक्षण करू शकतो. वास्तव परिस्थितीत निरीक्षण केले जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिमता निर्माण केलेली जात नसते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उदाहरण द्यायचं असं म्हटलं तर जसं मी आपल्याला रोजगार हमीच्या कामाबद्दल उदाहरण दिलं पहिल्या पॉईंटमध्ये, तर यामध्ये आपल्याला रोजगार हमीचा एक कायदा आहे. त्या कायद्याच्या अनुषंगाने काम मागण्याची एक प्रक्रिया आहे. काम मागल्यापासून विशिष्ट दिवसात काम उपलब्ध करून देणं यंत्रणेचं काम आहे, कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. त्यानंतर सामूहिक हिताचं किंवा सामूहिक मत्तेची निर्मिती करणं हे रोजगार हमी योजनेच्या कामाचं उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टपूर्तीनुसार यंत्रणेने काम निर्माण करावे. कायद्यानुसार त्या कामावर विशिष्ट प्रकारच्या सोयीसुविधा आणि सवलती उपलब्ध करणं हे कायदेशीर त्यांना बंधनकारक आहे. आणि ज्या वेतन आहे स्त्री पुरुष समानता ह्या तत्त्वाचं पालन त्या ठिकाणी केलं जातं. पुरुषांना जेवढी मजुरी मिळते तेवढी स्त्रियांना मिळते. हे सर्व जे आहे इट इज कंट्रोल मेथड. आणि म्हणून व्यक्तिगत निरीक्षण पद्धतीमध्ये या नियंत्रित समूहाचं आपल्याला अभ्यासकर्त्याला निरीक्षण करता येतं. परंतु अनियंत्रित निरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला उदाहरण घ्यायचंच म्हटलं तर आपल्याला यात्रेचं उदाहरण घेता येईल. यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणावर नियंत्रण नसतं. कोणी कसाही येतो, कुठूनही येतो, कशा पद्धतीने येतो, तो गणवेश असेल, त्याची वेशभूषा असेल, त्याच्यानंतर तो यात्रेमध्ये कुठल्या गोष्टीचा कसा आस्वाद घेत असेल किंवा पाडण्याचा आस्वाद घेत असेल, सर्कसचा आस्वाद घेत असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, तर या सगळ्या अनकंट्रोल्ड पद्धती आहे. पण आपल्याला यात्रेतील यात्रेकरूंच्या वर्तनाचा आर्थिक आणि सामाजिक आणि मानसिक अभ्यास करायचा असेल तर अनियंत्रित निरीक्षण पद्धतीचा वापर आपल्याला यामध्ये करता येऊ शकतो. एक निरीक्षक म्हणून आपण त्यामध्ये सहभागी नाही, पण दुरून बसून आपण त्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करू शकतो. यात्रेच्या ठिकाणी असणारं वाहनतळ, दररोज किती वाहनं येतात, त्या वाहनातून त्या वाहनतळावर ज्याच्या हातात ते कंट्रोल आहे वाहनतळाचं तो किती पैसे कमवतो. त्यानंतर त्या वाहनावरून बस किती येतात, बसमधून किती यात्रेकरू येतात, यात्रेसाठी स्वतंत्र बसची किती सुविधा केली आहे. त्यानंतर कोणकोणत्या गावावरून या यात्रेमध्ये लोक येत असतात, या यात्रेचं नेमकं महत्त्व काय आहे, कोणकोणत्या वस्तू या यात्रेमध्ये येतात, लोकांची नेमकी या यात्रेतील कोणत्या वस्तूंच्या खरेदीवर भर असते. म्हणजे अशा रीतीचं निरीक्षण आपण कोणावरही कंट्रोल न ठेवता किंवा त्यांच्यामध्ये आपण सहभागी न होता आपण स्वतंत्ररित्या या यात्रेतील या सर्व यात्रेकरूंच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक वर्तनाचं
त्यांच्या उपभोगविषयक वर्तनाचं अध्ययन करू शकतो. आणि म्हणून अनियंत्रित निरीक्षण पद्धतीसुद्धा संशोधन कार्यामध्ये आपल्याला महत्त्वाची भूमिका किंवा आपल्या संशोधन कार्याला पुढे नेण्यासाठी फार महत्त्वाची पद्धती आहे असं सांगता येऊ शकते. या अनियंत्रित निरीक्षण पद्धतीचे सुद्धा काही गुणदोष आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकतं. गुणांच्याबद्दल असं जर म्हटलं तर यामध्ये स्वाभाविक दर्शन हे या पद्धतीचा महत्त्वाचा गुण आहे. जसं मी यात्रेबद्दल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जसं आहे तसंच दिसणार आहे, त्याच्यामध्ये काही कृत्रिम आपल्याला करता येणार नाही आहे, आपल्या मनातलं काही घालता येणार नाही आहे. सारंगखेड्याच्या यात्रेबद्दल आपण साधारणपणे इकडचे रहिवासी असल्यामुळे आपल्याला त्याचं उदाहरण देता येऊ शकते की अत्यंत वेगवेगळ्या प्रजातीची घोडे यामध्ये येतात. देशभरातील घोड्यांचे शौकीन व्यापारी आणि खरेदीदार या ठिकाणी वर्षातून एकदा जमत असतात. घोड्यांच्या संदर्भामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रंगीत तालमी आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून जे आहे तेच दर्शन आपल्याला अनियंत्रित निरीक्षण पद्धतीमध्ये दिसून येऊ शकते. म्हणून हा एक गुण आहे. त्यानंतर विशिष्ट सामग्रीची आवश्यकता नसते, सिद्धांतांची मांडणी व तपासणी करता येते, काळजीपूर्वक अवलोकन करता येते, दडपण व दबाव नसतो. यामध्ये आणखी एक उदाहरण तुम्हाला घेता येईल. वार्ताहर जे असतात, दूरदर्शनचे असतील किंवा प्रिंट मीडियाचे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असतील, हे जसं आहे तसं छापतात. ते त्यांच्या मनाने काही छापत नाही. आज इतके लोक यात्रेत सहभागी झाले, देवाचं दर्शन घेण्यासाठी इतके लोक आले, घोड्यांचा आज इतकी खरेदी विक्री झाली, हे त्यांच्या मनाचं काही नाही आहे. दिवसभर घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचंच त्यांनी निरीक्षण केलेलं आहे आणि तेच त्यांनी छापलेलं आहे. आणि म्हणून अनियंत्रित निरीक्षण पद्धतीमध्ये यात्रेचं उदाहरण आपल्याला अत्यंत रिलिव्हंट आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते. आपल्याकडे याहीपेक्षा उत्तम उदाहरणं असू शकतात. उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही त्याची नोंदणी करू शकतात. दोषांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या मुद्द्यांकडे पाहता येतं. त्यामध्ये आहे विश्वसनीय व वस्तुनिष्ठ निष्कर्ष नसतात, व्यक्तिगत पक्षपात होऊ शकतो, वस्तुस्थितीचे चुकीचे स्पष्टीकरण करता येऊ शकते, अनावश्यक व जास्तीच्या तथ्यांचं सुद्धा यातून संकलन होऊ शकते. दोष आणि गुण प्रत्येक घटनेला असतात. गुणांकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. दोष आपल्या याच्यामध्ये कमीत कमी कसे राहतील या संदर्भामध्ये सुद्धा आपण लक्ष दिलं तर आपलं संशोधन हे अत्यंत खरं ठरू शकतं, सत्यामध्ये उतरू शकतं. गृहीतकं पडताळणीसाठी आपल्याला या पद्धती फार महत्त्वाच्या ठरू शकतात. दुसरा जो प्रकार आहे निरीक्षण पद्धतीच्या बद्दलचा तो आहे सामूहिक निरीक्षण पद्धती. सामूहिक निरीक्षण पद्धती म्हणजे मास ऑब्झर्वेशन मेथड. यामध्ये सुद्धा सहभागी निरीक्षण पद्धती आणि असहभागी निरीक्षण पद्धती असे दोन प्रकार आहेत. म्हणून मास ऑब्झर्वेशन पद्धती म्हणजे नेमकं काय, तर त्याबद्दल आपल्याला असं म्हणता येतं की जेव्हा फक्त विशिष्ट घटनेचे किंवा समस्येचे अनेक निरीक्षकांकडून सामूहिकपणे निरीक्षण केले जाते तेव्हा त्या निरीक्षण पद्धतीला सामूहिक निरीक्षण पद्धती असे म्हणतात. या पद्धतीत नियंत्रित व अनियंत्रित अशा दोन्ही पद्धतीचा एकत्र अवलंब केलेला दिसून येतो. तसेच सामूहिक निरीक्षक हे एकाच घटनेचे किंवा समस्येचे विविध अंगाने विशेषज्ञ असतात. या पद्धतीत सामूहिकपणे निरीक्षण करून तथ्य संकलन केलं जातं. त्या तथ्याच्या एखाद्या प्रमुख संशोधकाकडून प्रक्रिया केली जाते. त्यातून योग्य ते निष्कर्ष काढण्याचं काम हे सामूहिक निरीक्षक करत असतात. यामध्ये सुद्धा आपल्याला यात्रेचं उदाहरण उत्तम पद्धतीने विश्लेषण करता येऊ शकते. सारंगखेडा यात्रेची जी एक ऐतिहासिक भूमिका आहे ती देशभरामध्ये पसरलेली आहे. बऱ्याचदा सरकारला त्या यात्रेच्या संदर्भामध्ये काही सोयीसुविधा पुरवायच्या असतात, काही ऐतिहासिक बाबी त्यामध्ये असतात आणि म्हणून सरकारने जर असं ठरवलं की एखाद्या तज्ज्ञ समितीला या यात्रेचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कोणकोणत्या सुविधा आपल्याला करता येतील, तर त्या दृष्टिकोनातून हे तज्ज्ञ वेगवेगळ्या विषयातले त्या ठिकाणी येत असतात.
ज्यामध्ये आपण असं म्हणता येईल की घोड्यांच्या अभ्यासामध्ये असणारे तज्ज्ञ लोक, यात्रांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू ज्या असतात त्या कशा निर्माण केल्या जातात, वस्तू निर्मिती आणि विक्री त्या संदर्भामध्ये असणारे अभ्यासक, खाद्यपदार्थांच्या संदर्भामध्ये त्याची काय क्वालिटी आहे याच्या संदर्भामध्ये असणारे अभ्यासक, त्यानंतर बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी लागणारा एक बाजार यासाठी असणारे अभ्यासक, म्हणजे अशा रीतीने विविध विषयामध्ये तज्ज्ञ असणारे, परंतु ते यात्रांच्या संदर्भामध्ये अभ्यास करणारे आणि त्या यात्रांना स्थानिक स्वरूपावरनं नॅशनल दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय उपाययोजना करता येतील याच्यामध्ये असणारे तज्ज्ञ अभ्यासक एक ग्रुप या ठिकाणी येत असतो. आणि मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय सुविधा करता येतील, वाहनतळाच्या संदर्भात आपल्याला काय सुविधा करता येतील. समजा सारंगखेड्याबद्दल आपण उदाहरण देतो तर फार छान असा तापीचा निसर्ग किनारा आपल्याला लाभलेला आहे. तिथं आपल्याला तरंगणारी हॉटेल्स तयार करता येतील का, लोकांना पाण्यामध्ये सफर करता येऊ शकते का, नौकाविहार तिथं होऊ शकतो का, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना त्या यात्रेची सुंदरता आणि महत्त्व वाढवण्यासाठी निर्माण करता येऊ शकतात. आणि म्हणून अशा ठिकाणी सहभागी निरीक्षण पद्धती म्हणजे वेगवेगळ्या विषयातील वेगवेगळे तज्ज्ञ एकत्र येतात आणि आपापल्या विषयाच्या अनुषंगाने ते अभ्यास करतात. त्यांचा जो समिती प्रमुख असतो त्या समिती प्रमुखाकडे आपापल्या अभ्यासाच्या अनुषंगाने केलेले जे निरीक्षण असतात, केलेले जे टिपण असतात ते टिपण ते सुपूर्द करतात आणि ते जी मेन व्यक्ती असते ते या सर्व अभ्यासकांच्या टिपणावरनं विशिष्ट प्रकारचे निष्कर्ष काढतात आणि त्या निष्कर्षावरनं सरकारला त्या शिफारशी करतात. म्हणजे अशा रीतीने आपल्याला सहभागी निरीक्षण पद्धतीचं विश्लेषण आणि उदाहरण देता येऊ शकते. या निरीक्षण पद्धतीचे सुद्धा काही गुणदोष आहेत. त्यामध्ये गुणांच्याबद्दल विचार करायचा म्हटला तर असं म्हणता येतं की या पद्धतीचे जे गुण आहेत त्यामध्ये विश्वसनीय निष्कर्ष असू शकतात. कारण आपण असं म्हटलं की तज्ज्ञ लोकांचा एक अभ्यासकांचा ग्रुप आहे, म्हणून त्यांनी केलेल्या निरीक्षणावरनं योग्य असे विश्वासार्ह निष्कर्ष येऊ शकतात. त्यानंतर वस्तुनिष्ठ व निपक्ष तथ्यांची उपलब्धता या पद्धतीमधनं आपल्याला होऊ शकते. त्यानंतर या ठिकाणी पक्षपातीपणाचा अभाव दिसून येतो, जबाबदारीची वाटणी दिसून येते आणि विशेषज्ञांचं सहकार्य, विशेषज्ञ जे असतात, स्पेशालिस्ट जे असतात त्यांचं कोऑपरेशन या सामूहिक निरीक्षण पद्धतीमध्ये दिसून येते. दोषांबद्दल सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतात. दोषांमध्ये असं म्हटलं जातं की अधिक वेळ, पैसा व श्रम खर्च होण्याची शक्यता असते. पूर्वग्रह दूषित हा सुद्धा याच्यात दोष असतो. तज्ज्ञांमध्ये परस्पर सहकार्य असेलच असं नाही, मतभिन्नता असू शकते, ही त्याची मर्यादा आहे, हा त्याचा दोष आहे. त्यानंतर जबाबदारी व कार्याचं अयोग्य वाटप हे सुद्धा यामध्ये आपल्याला दोषांमध्ये दिसून येते. म्हणजे अशा रीतीने सहभागी निरीक्षण पद्धतीच्या गुणदोषांची ही चर्चा या मुद्द्याने आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे असहभागी निरीक्षण पद्धती, ज्याला नॉन पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन पद्धती असं म्हटलं जातं. आपण आतापर्यंत सहभागी निरीक्षण पद्धतीबद्दल बोलत होतो. आता आपण सहभागी निरीक्षण पद्धती या मुद्द्याकडे वळणार आहोत, ज्याला आपण पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन मेथड असं म्हटलं जातं. यामध्ये सहभागी निरीक्षण पद्धती म्हणजे ज्या निरीक्षणाच्या पद्धतीत समस्या, अध्ययन, विषयाशी संबंधित क्षेत्रात स्वतः संशोधक जाऊन संबंधित व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या किंवा नागरिकांच्या कार्यकलापात म्हणजे कार्यप्रणालीमध्ये व व्यवहारामध्ये कार्यरत किंवा सहभागी होतो त्या पद्धतीला सहभागी निरीक्षण पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे
आपल्या संशोधन कार्यासाठी निवडलेल्या विषयाच्या अनुषंगाने ज्या संबंधित लोकांशी हा विषय असेल त्या व्यक्ती किंवा कुटुंब किंवा नागरिकांच्या दररोजच्या दैनंदिनी कामकाजामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण सहभागी होणं म्हणजे त्याला सहभागी निरीक्षण पद्धती असं म्हटलं जातं. या पद्धतीत संशोधकाच्या एकरूपतेचा, तल्लीनतेचा संबंध येत असतो, एकाग्रतेचा संबंध येत असतो. आपण अभ्यास करण्याच्या भूमिकेतून जेव्हा इथे जातो तेव्हा आपण त्या लोकांमध्ये एकरूप झालं पाहिजे. माहिती मिळवण्यासाठी संशोधक स्वतः त्यांच्या चालीरीती, संस्कृती, सामाजिक जीवनाशी एकरूपता किंवा एकरूप होतो तेव्हा तो विषयाशी संबंधित घटनाक्रमांचे जवळून अवलोकन करू शकतो. आपल्याला माहिती आहे की बरेच उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात की भारतीय संस्कृती जी आहे ती अत्यंत विशाल अशी आहे, विविधतेने नटलेली आहे. ज्या राज्यामध्ये तुम्ही जाणार त्या प्रत्येक राज्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचं एक निराळं दर्शन आपल्याला होऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये लावणीसारखा प्रकार आहे, नृत्यासारखे प्रकार आहेत. विदेशी व्यक्तींना, विदेशी स्त्री पुरुषांना भारतीय संस्कृतीबद्दल नेहमीच आकर्षण वाटलेलं आहे. जेव्हा एखाद्या विदेशी कलावंताला, ॲक्ट्रेसला भारतीय संस्कृतीच्या या लावणी नृत्यामध्ये सहभाग घ्यायचा असतो, शिकायचं असतं, गायनामध्ये यायचं असतं, तेव्हा ते बाहेरून शिकत नाही, हे प्रत्यक्षरित्या लावणीच्या फळामध्ये आपला सहभाग नोंदवतात, पार्टिसिपेट होतात आणि लावणीच्या एकेका स्टेपचं बारीक ऑब्झर्वेशन करतात आणि मग ते स्वतः लावणी करण्याची प्रॅक्टिस करतात. मी बऱ्याचदा अशा रियालिटी शोमध्ये विदेशी गायकांना, विदेशी नृत्यांगनांना भारतीय या संगीत कलेमध्ये सहभागी होताना पाहिलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा ते या भारतीय संगीत क्षेत्रातील एखादा गुण संपादित करतात तेव्हा तो सहज होतो का? तर होत नाही. गायन करायचं असेल तर भारतीय संगीत तज्ज्ञांबरोबर त्यांना सहभागी व्हावं लागेल. नृत्य करायचं असेल तर भारतीय ज्या नृत्यांगना आहेत त्यांच्याबरोबर त्यांना प्रॅक्टिकली सहभागी व्हावं लागेल. आणि म्हणून सहभागी निरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला या उदाहरणाचा उल्लेख करता येतो आणि त्यातून मग आपल्याला, अभ्यासकाला त्या संबंधित घटकाच्या चालीरीतीचं, संस्कृतीचं, सामाजिक जीवनाशी संबंधित सगळ्या घटकांचा अभ्यास करता येतो, त्याचं निरीक्षण करता येते. परंतु हे तुम्हाला केव्हा शक्य आहे? जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये एकरूप व्हावं लागेल. नाही तर मी फार वेगळा आहे, मी विदेशातून आलो आहे, मी याच्यामध्ये यांच्यासोबत फळावर कसं झोपणार आहे, हे रस्त्यावर कुठे थांबून कसंही जेवण करतात, कसंही पाणी पित आहेत, त्यांच्या जीवनाशी तुम्हाला समरस झाल्याशिवाय ते सुद्धा तुम्हाला त्यांची कला शिकवू शकत नाही. आणि म्हणून समूह निरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला जर एखाद्या विशिष्ट समाज घटकाचं, विशिष्ट नृत्यकलेचं, विशिष्ट गायनकलेचं अध्ययन करायचं असेल, अध्यापन करायचं असेल तर आपल्याला सहभागी निरीक्षण पद्धतीचा उपयोग करावा लागतो. सहभागी निरीक्षण पद्धतीचेही गुणदोष आहेत. गुणांबद्दल आपण चर्चा करूया. त्यामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष सहभाग व अध्ययन हे या पद्धतीचा महत्त्वाचा गुण आहे. प्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हावं लागतं, अध्ययन करावं लागतं. त्यानंतर वस्तुनिष्ठ अध्ययन. संगीतामध्ये गायन करायचं आहे का नृत्य करायचं आहे हे फॅक्ट्स आहे आणि म्हणून कुठेतरी चूज करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याच्यात विश्वसनीयता आहे, व्यापकता व ज्ञानप्राप्ती त्यामध्ये होऊ शकते. पुनर्पडताळणी शक्य आहे, त्याच्यामध्ये रिपीट करता येऊ शकते. त्यानंतर सर्वसमावेशकता आहे. अशा रीतीने सहभागी निरीक्षण पद्धतीच्या या 4-5 गुणांची फार आवश्यकता किंवा फार महत्त्व आहे. दोषांबद्दल पण आपण असं म्हणू शकतो, यामध्ये पूर्वग्रह दूषितता आहे, मर्यादित यश येऊ शकते,
अनुभव, साहस, जिद्द व चिकाटीपणा याची कमतरता असू शकते. परिवर्तनशीलतेच्या मर्यादा पडतात. तटस्थता हा एक दोष त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर वेळ, पैसा, परिश्रम याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अपूर्ण सहभागित्व हा एक दोष आहे. जसं मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली, नृत्य आणि संगीताचं. तर यामध्ये जर तुम्ही यशस्वी झाला तर वेल डन, अपयशी झाला तर हे दोष त्याला कारणीभूत आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सामूहिक निरीक्षण पद्धतीचा ब भाग जो आहे, असहभागी निरीक्षण पद्धती. असहभागी निरीक्षण पद्धतीला नॉन पार्टिसिपेट ऑब्झर्वेशन मेथड असं म्हटलं जातं. यामध्ये ज्या निरीक्षण पद्धतीमध्ये निरीक्षणकर्त्यांना समूहाचा भाग व्हावे लागत नाही. आपण पहिल्या याच्यात समूहाचा भाग व्हावं लागतं असं म्हटलं. याच्यामध्ये समूहाचा भाग व्हावा लागत नाही. निरीक्षणकर्ता अध्ययन क्षेत्रात समूहात उपस्थित होतो, पण तो तटस्थ व निपक्षपणे घटना व्यवहाराचं निरीक्षण करतो, अवलोकन करतो. म्हणून या पद्धतीला असहभागी निरीक्षण पद्धती असं म्हटलं जातं. जसं मी तुम्हाला पहिल्या प्रकारातील ब भाग अनियंत्रित निरीक्षण पद्धतीचा सांगितला, यात्रेचं उदाहरण दिलं, तसंच उदाहरण या असहभागी निरीक्षण पद्धतीमध्ये सुद्धा लागू होऊ शकते. म्हणून निरीक्षणकर्त्याला किंवा अध्ययनकर्त्याला या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची गरज नाही. तो असा एकटा कुठेतरी उभा राहून या सगळ्या बाबीचं निरीक्षण करू शकतो. म्हणून त्याला नॉन पार्टिसिपेट ऑब्झर्वेशन मेथड असं म्हटलं जातं. या पद्धतीत निरीक्षणकर्ता समूहात जातो, परंतु तो वेगळा राहून समूहाच्या हालचालीचं, व्यवहाराचं निर्हस्तक्षेपपणे सूक्ष्म स्वरूपात निरीक्षण करत असतो. अत्यंत साधन पद्धतीने किंवा साधनपणाने एक साधक ज्या पद्धतीने आपली साधना पूर्ण करण्यासाठी एकाग्र होत असतो, त्याचं एखादं विशिष्ट उद्दिष्ट लक्षात घेऊन तो आपल्या कामामध्ये मग्न होत असतो, त्या पद्धतीने साधनपणानं व सतर्कतेने समूहाच्या बाहेर राहून तटस्थपणे संशोधक निरीक्षण करून माहिती उपलब्ध करून घेत असतो. या पद्धतीत कोणत्याही प्रकारची उपकरणं वापरली जात नाही. संशोधक फक्त आपल्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून तथ्यांचं संकलन करण्याचा प्रयत्न करतो. डोळ्यांनी, कानाने, जिभेने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून तो या असहभागी निरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून संशोधन विषयासाठी आवश्यक असणाऱ्या तथ्यांचं संकलन करू शकतो. याही पद्धतीमध्ये काही दोष आहेत, काही गुण आहेत. गुणांबद्दल असं म्हटलं जातं, वस्तुनिष्ठ व यथार्थता या पद्धतीमध्ये आहे, विश्वसनीयता आहे, निपक्षपातीपणा आहे, वेळेत व पैशात काटकसरपणा येतो, जनतेत अधिक सहभागी होण्याचा योग येतो, प्रश्नोत्तर पद्धतीपासून सुटका होते. दोषांबद्दल असं म्हटलं जातं की व्यक्तिगत विचारांचा व मतांचा यावर प्रभाव पडतो. त्यानंतर जनतेचा असहयोगसुद्धा यात दिसून येऊ शकतो, अस्वाभाविकता पण यामध्ये दिसून येते आणि पूर्णपणे तटस्थ राहणंसुद्धा अशक्य असते. हे दोष किंवा ह्या मर्यादा या पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून नेहमीप्रमाणे मर्यादांपेक्षा, दोषांपेक्षा आपण गुणांकडे जर जास्त लक्ष दिलं आणि गुणांच्या कसोटीवर आपली सहभागाची, असहभागाची निरीक्षण पद्धती तथ्यसंकलनासाठी जर स्वीकारली तर संशोधनाला न्याय भेटू शकतो. मित्रहो, निरीक्षण पद्धतीच्या या प्रकारांमध्ये आणि उपप्रकारांमध्ये त्यांच्या गुणदोषासहित आपण चर्चा केली. यानंतर नेमकी निरीक्षणाची प्रक्रिया ही कशी असते याच्या संदर्भामध्ये सुद्धा थोडक्यामध्ये आपल्याला माहिती घेता येऊ शकते. प्रोसेस कशी राहते, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे आदर्श निरीक्षण प्रक्रिया ही कशी असू शकते, त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या घटकांची आवश्यकता किंवा अंतर्भाव असला
तर ती आदर्श बनू शकेल याबद्दलसुद्धा आपल्याला प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन या मुद्द्यातून बघावं लागतं. यामध्ये असं म्हटलं जातं की पहिल्यांदा काय असलं पाहिजे आदर्श निरीक्षण पद्धतीमध्ये, तर आधी आपण घटकांची निश्चितता केली पाहिजे. संशोधन कार्यामध्ये आपल्याला आपल्या विषयाच्या अनुषंगाने कोणकोणत्या प्रकारचे घटक आवश्यक आहे ते आपण ठरवलं पाहिजे. जसं की आपण असं म्हणतो की आधी विषयाचं टायटल निश्चित झालं पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं की रोजगार हमीवर आपल्याला संशोधन करायचं आहे, की रोजगार हमी कायद्यातल्या विशिष्ट प्रकारच्या एका मुद्द्याला घेऊन संशोधन करायचं असेल, तर आपण असं म्हटलं की स्त्री पुरुषांना समान वेतन मिळतं, याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला खरंच मिळतं की नाही याच्या अनुषंगाने आपल्याला पुढील संशोधनाचा आराखडा तयार करावा लागतो. आणि म्हणून मग संशोधन रोजगार हमी योजना कोणत्या यंत्रणांकडून राबवल्या जाते त्याचा अभ्यास करावा लागतो. ते कुठल्या कुठल्या ठिकाणी कामं काढतात ते अभ्यास करावा लागतो. कुठल्या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे, कुठल्या ठिकाणी लोक रोजगाराची मागणी करतायत परंतु त्यांना रोजगार मिळत नाही, अशा सगळ्या घटकांचा आपल्याला आधी निश्चिती करावी लागते. तेव्हा आपल्याला निरीक्षणाच्या प्रक्रियेची सुरुवात करता येऊ शकते. यामध्ये आपल्याला आपला वेळ, पैसा, परिश्रम याही मुद्द्यांचा विचार करावा लागतो. त्यानंतर परिस्थितीचं अवलोकन करावं लागतं. एकदा विषयाची समस्या आपली निश्चित झाली की मग आपल्याला त्या परिस्थितीचं पण अवलोकन करावं लागतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे अध्ययन करायचं, म्हणजे रोजगार हमीची कामं कोणत्या परिस्थितीमध्ये निघतात. आपल्याला भारतासारख्या 3 ऋतू असणाऱ्या देशांमध्ये सातत्याने उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रोजगार नसतो, कारण शेतीतील सर्व कामं संपन्न झालेली असतात. कारण भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे 70% लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. 70% पाणी निसर्गावर शेती अवलंबून आहे. म्हणून सातत्याने भारतासारख्या विशाल देशामध्ये देशातल्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ प्रक्रिया सातत्याने होत असते. दुष्काळामध्ये जनतेला सांभाळण्याचं काम सरकारचं असतं आणि अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार रोजगाराच्या संदर्भामध्ये विविध प्रकारच्या योजना प्रस्तुत करत असते, निर्माण करत असते, त्याची अंमलबजावणी करत असते. म्हणजे अशा परिस्थितीचं सुद्धा अवलोकन करावं लागतं. प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्याला या निरीक्षणाची प्रक्रिया कशी पुढे जाईल याच्या संदर्भामध्ये सुद्धा अध्ययन करावं लागतं. आणि म्हणून या संबंधित सर्वांगीण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अध्ययनकर्त्याला या समूहाचं यथार्थ निरीक्षण करता येऊ शकतं. म्हणून आपल्याला घटकांची निश्चिती झाल्यानंतर परिस्थितीचे अवलोकन या दुसऱ्या मुद्द्यानंतर ऑब्झर्वेशनची प्रक्रिया पुढे सरकवता येते. त्यानंतर उद्दिष्टांची निश्चितता. संशोधकाने आपल्याला कोणती तथ्य प्राप्त करायची आहेत, कोणत्या क्षेत्रातून, कोणत्या समूहाकडून, कोणत्या स्वरूपाची तथ्य मिळवायची आहेत, त्या संदर्भातली उद्दिष्ट आधीच निश्चित करावी लागतात. संशोधनाची उद्दिष्ट आराखड्यामध्ये ठरवलेली पाहिजे, परंतु निरीक्षणासंबंधी देखील काही उद्दिष्ट जे असतात ते आपल्याला मनाशी ठरवून घ्यावे लागतात. कारण निरीक्षण पद्धती ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. उद्दिष्ट जवळ असली म्हणजे त्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यावर संशोधकाला लक्ष केंद्रित करता येते व निरीक्षणाची प्रक्रिया निर्भेदपणे अल्प कालावधीत उरकता येते. म्हणजेच एकच उदाहरण आपण रोजगार हमीचं घेतलं की आपल्याला निरीक्षण करण्याचे काय उद्दिष्ट आहे, म्हणजे आपल्याला आपल्या संशोधन कार्याला पुढे नेता येऊ शकते. कार्यपद्धतीची माहिती, या विषयासंबंधीचं अध्ययन करायचं आहे, त्या विषयाचं क्षेत्र कुठे कुठे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की रोजगार हमी काम कुठे निघेल तर जिथे दुष्काळ आहे, म्हणजे त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जो एरिया जसं मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सातत्याने दुष्काळ पडत असतात असं आपल्याला वारंवार अभ्यासातून किंवा बातम्यांतून माहीत पडतं. आणि म्हणून मराठवाड्यांमध्ये पाण्याच्या सुविधा करण्यासाठी सरकारने आणि स्थानिक काही स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणातले प्रयत्न केलेले दिसून येतात. आणि म्हणून या अभ्यासासाठीचं कार्यपद्धती आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला निरीक्षणासाठी या समूहामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी
होता येऊ शकते. आणि म्हणून त्या समूहाची नेमकी कार्यपद्धती कशी आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला आपलं निरीक्षण करण्याचं जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सहज कशी बनवता येईल हे त्या कार्यपद्धतीची माहिती असल्याशिवाय आपल्याला शक्य होत नाही. म्हणून त्या विशिष्ट समाजाच्या क्रियाकल्पात कार्यक्रम कसा चालतो किंवा ते रोजगार हमीवर काम कसं चालतं, त्यामध्ये कोणकोणत्या समाजाचे लोक असतात, सहभागी असतात, त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती कशी आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान मिळवणं आवश्यक असते. म्हणून या अभ्यासावरनं आपल्याला या विविध विषयाच्या वेगवेगळ्या उपविषयांच्या संदर्भातली माहिती या कार्यपद्धतीच्या याच्यातून भेटू शकते आणि त्यातून आपली निरीक्षणाची प्रक्रिया ही पुढे सरकते. त्यानंतर माहितीच्या नोंदी. आदर्श निरीक्षण प्रक्रियेमध्ये संशोधकाने अध्ययन क्षेत्रातील घटनाक्रमांवर बारीक लक्ष ठेवून त्याच्या नोंदी ठेवणं हे अत्यंत आवश्यक असते. ज्या काही विषयासंबंधीच्या नोंदी घेतल्या असतील त्यांचे विश्लेषण करणं, संबंधित विषयावर तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करणं, हे प्रस्तुत विषयाचे ज्यांनी हे संशोधन केलेलं असेल त्या संशोधकांचं सुद्धा मार्गदर्शन यामध्ये आपल्याला घेता येऊ शकते. म्हणून निरीक्षणाची जी प्रक्रिया आहे ती अनुभवाच्या आधारावर सुद्धा अत्यंत आदर्श अशी बनू शकते. त्यानंतर पूर्वनियोजन. निरीक्षण प्रक्रिया राबवण्यापूर्वी निरीक्षणकर्त्याने निरीक्षणासाठीची वेळ, स्थान, समूह, निरीक्षणासाठीची लागणारी उपकरणे इत्यादीची सुद्धा निश्चिती करणं गरजेचं असते. निरीक्षणासाठी किती व्यक्तींची आवश्यकता आहे, त्यांना त्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था आहे का, त्याबरोबर निरीक्षण करण्यासाठी लागणारी जी सामग्री आहे ज्यामध्ये कॅमेरा आहे, लॅपटॉप आहे, इंटरनेट आहे, नकाशा आहे, यांचंसुद्धा पूर्वनियोजन करावं लागतं. त्यामुळे निरीक्षणाची प्रक्रिया ही अत्यंत सुंदर बनू शकते. निरीक्षणाच्या पद्धतीची निश्चितीसुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. निरीक्षण प्रक्रिया राबवण्यापूर्वी निरीक्षणकर्त्याने निरीक्षणासाठी कोणती पद्धती सोयीस्कर, फायदेशीर राहील हे ठरवणं सुद्धा आवश्यक आहे. नियंत्रित की अनियंत्रित, सहभागी की असहभागी निरीक्षण पद्धती वापरायची हे त्याने ठरवलेल्या उद्दिष्टांवर अवलंबून असते. निरीक्षण पद्धतीच्या बाबतीत वेगवेगळ्या तज्ज्ञांची वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. या सर्व दृष्टिकोनांचा अभ्यास करूनच स्वतःलाच किंवा निरीक्षकालाच किंवा अभ्यासकाला, संशोधकालाच हे ठरवावे लागते की आपण निवडलेल्या विषयासाठी कोणत्या निरीक्षण पद्धतीचा दृष्टिकोन आवश्यक आहे तो स्वीकारणं आपल्या निरीक्षण प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी आवश्यक असते. आणि म्हणून सामूहिक निरीक्षण करायचे का व्यक्तिगत निरीक्षण करायचे याच्यावरच आपल्या निरीक्षण पद्धतीच्या प्रक्रियेचं यश आणि अपयश अवलंबून असतं. म्हणून अशा रीतीने आदर्श निरीक्षण पद्धतीसाठी या घटकांचा विचार होणं सुद्धा आवश्यक असतं. ही निरीक्षण पद्धतीसाठी चांगली व्हावी किंवा आदर्श व्हावी यासाठी आपल्याला कोणत्या प्रिकॉशन घ्याव्या लागतात किंवा घेतल्या पाहिजेत या संदर्भामध्ये सुद्धा काही मुद्दे आपल्याला अभ्यासणं आवश्यक असतात. म्हणून निरीक्षणासाठी घ्यावयाच्या दक्षता, प्रिकॉशन फॉर ऑब्झर्वेशन, यामध्ये निरीक्षण योजना असली पाहिजे, अनुसूचीचा उपयोग झाला पाहिजे, उपकरणांचा वापर करता आला पाहिजे, गृहीतकृत्यांची निर्मिती केली गेली पाहिजे, त्यामध्ये प्रशिक्षित निरीक्षक असले पाहिजे, त्यानंतर योग्य निरीक्षण पद्धतीची सुद्धा निवड करता आली पाहिजे, त्यानंतर नकाशा साहित्याची निश्चिती करता आली पाहिजे, गाईड, वाटाड्या व दुभाषिकाची नेमणूक केली गेली पाहिजे, त्यानंतर समाजमितीचे सुद्धा अनुमापन आपल्याला करता आले पाहिजे, प्रशिक्षित निरीक्षक आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. या सर्व गोष्टी जर केल्या तर आपल्याला उत्तम प्रकारची निरीक्षण पद्धती ही राबवता येऊ शकते. अशा रीतीने आपल्याला निरीक्षण पद्धतीच्या प्रकाराबद्दल आणि निरीक्षण पद्धती एकूण कशी आहे, उत्कृष्ट निरीक्षण पद्धती आपल्याला कशी निर्माण करता येऊ शकते याच्या संदर्भामध्ये या टॉपिकमध्ये आपण विस्ताराने चर्चा केलेली आहे. मित्रहो,
हा व्हिडिओ आपल्याला आवडलेलाच असेल. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण याचं मनापासून श्रवण करा. MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांच्यासाठी सुद्धा आपण याची नोट्स तयार करा. या परीक्षेमध्ये तर हे उपयुक्तच आहे. भविष्यामध्ये सुद्धा संशोधन क्षेत्रामध्ये आपण जेव्हा पदार्पण करणार तेव्हा आपल्याला या तथ्य संकलनासाठीच्या विविध प्रकारच्या पद्धतींचा संशोधन कार्यामध्ये निश्चितच उपयोग होईल, यात मला शंका नाही. या ठिकाणी मित्र आपण इथंच थांबतोय. घरी आहात, घरीच थांबा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घरून परीक्षेचं यश संपादन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. इथेच थांबतोय. थँक्यू.